55 करोड झालेले आहेत. काय रिॲक्शन आहे, कसं वाटतं आता एवढे पैसे खिशात तर कधी पाहिले नव्हते? खूप छान वाटते. म्हणजे मी विचार नव्हता केला की सैराट म्हणजे इतकी सक्सेस होईल किंवा इतकं सगळ्यांचं रेकॉर्ड मोठं नाही. आता ते शब्दात नाही, आता डान्स करून ते सगळ्यांना दाखवलं की आमच्या काय भावना आहेत त्या सगळ्यात. नक्कीच. काय सांगशील? मी पण तेच सांगेन की सैराट एवढं करेल मला माहीत नव्हतं. लोकांना फिल्म जरूर आवडणार, पण 55 आकडा हे मी कधीच विचार केला नाही. आणि हे झालंय तर म्हणजे खूप भारी वाटतं आणि सगळ्यांच्या कष्टाचं चीज काहीतरी झालं असं वाटतं. रिंकू, तुझ्या एंट्रीला पोलीस सिक्युरिटी वगैरे मागवली जाते, ती न्यूजमध्ये होतीस, काय वाटलंस? म्हणजे मला ना तो अनुभव खूप वेगळा होता की मी आधी कधी विचार केला नव्हता की अरे माझ्यासाठी अशी सिक्युरिटी असतील आणि मला असं म्हणजे भेटायला इतकी माणसं उत्सुक. तर मला त्या दिवशी इतकं भारी वाटलं की अरे म्हणजे समोर नाही, पण मला प्रत्यक्षात मी पहिल्यांदाच त्यावेळेस बाहेर पडले घरातून आणि इतकं भरभरून प्रेम करतात. तर अरे खूप थँक्यू. तुलाही मुलींकडनं असाच काहीसा रिस्पॉन्स असेल का? काय काय एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स म्हणजे अजून मी रिलीज झाल्यापासून मी घराच्या बाहेर नाही पडलेलो, मी आज कोणाला भेटलोही नाही. त्यामुळे असं मला काय सांगता येत नाही. पण FBवर याच्यावर बघतोय मी, मेसेजवर मेसेज येतात सगळ्यांचे, सगळे वाचून मला छान वाटते सगळं. आता नागराज सरांनी एवढं सांगितलं, तुमच्या गावाकडनं हा पिक्चर आला आहे, तर तुम्ही गावातल्या लोकांना काय सांगाल हे जे मराठी चित्रपटाचं आहे? म्हणजे सगळ्यांना म्हणजे त्या आजपर्यंत जर म्हणजे तिथं एवढं क्रेज नव्हती फिल्मची, पण सैराट बघतो तर असे म्हणजे मी तर असं ऐकलं की काय काय असे लोक आहेत जे माहेरच्या साडीनंतर आता सैराट बघायला बाहेर पडले. ही म्हणजे ऐकून खूपच भारी वाटते सगळं. गावाचीच फिल्म आहे आणि गावातल्या लोकांना म्हणजे ज्यांना भेटेल ते म्हणतात की अरे ते परशाळची मीच आहे, हे माझ्याबरोबरच घडलेलं आहे, माझीच फिल्म आहे का असं त्यांना वाटतं. म्हणजे गावाकडं आपल्याकडं नाही तेवढी गावाकडं क्रेज खूप आहे. आणि मी काय बोलू आता. नक्कीच. आता पुढे अवॉर्ड शोज वगैरे होतील आणि तुम्हाला डान्ससाठी इन्व्हाइट मिळतील, सैराटवर नाचाल का? हा, आवडेल का आम्हाला. नाही नाचू. कसे नाचा? ते जे कोरिओग्राफ करतील तसं नाचू आम्ही. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द फिल्म. थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार, मी प्रथमेश परब. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.